झाड़ू की कत्ल पर फिर से जो है विकास पैदा होने जा रहा है, लेकिन इस विकास को रुकाने के लिए कई पर्यावरण प्रेमी वो स्थानिक लोग वो जो है आज जो है 2 दिन से रास्ते पे उतरा है। नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आज मीराभांजे शहरवासी जो है वो 2 दिन से जो है मेट्रो कार शेड डोंगरी वहां पर ना बने इसके विरोध में जो है हस्ताक्षर मुहिम लेकर रास्ते पे निकले हैं। कई पर्यावरण प्रेमी हो, माजी नगर सेवक हो, यहाँ के शहर में रहने वाले युवा वर्ग है, वो सारे के सारे जो है इनके साथ में खड़े हुए। तो आइए आज इनको खड़े यहाँ पे नवगढ़ बंदरवाड़ी नाके पर उनसे रूबरू होते हैं और उनसे जानने की कोशिश करते हैं कि ये विकास के नाम पर जो पर्यावरण को नष्ट किया जा रहा है उसके बारे में उनका क्या कहना है। क्या कहोगे? एक तरफ तो मीराभांजे महानगर पालिका ने कुछ पहले आपको एक ब्रांड एम्बेसडर बनाया स्वच्छता अभियान के लिए, और आप मुझे पर्यावरण प्रेमी हो, और आज वही मीराभांजे महानगर पालिका सैकड़ों झाड़ काटने जा रही है विकास के नाम पर। तो मैं आपको पहले तो ये बता दूं कि हमारे काशीमीरा से लेके सुभाष चंद्र मैदान ऐसा 8 किलोमीटर का एक मेट्रो का लाइन आ रहा है। उसको मेट्रो का लाइन के लिए आगे 8 किलोमीटर और आगे 8 किलोमीटर कारशेड बनाया जा रहा है, जहाँ पे पहाड़ों में बनाया जा रहा है। हालांकि वो 12 से 15 हजार से ज्यादा पेड़ को काट के बनाया जा रहा है, और ये पालिका का एक क्या कहते हैं, पालिका उस पर बेतहा है कि उसको काटना ही है। तो हम उसी के लिए सिग्नेचर कैंपेन कर रहे हैं, ना काटे, लोगों को अवेयरनेस करें, इसलिए आज कल और परसों सिग्नेचर कैंपेन चल रहे हैं। क्या कहेगा पर्यावरण प्रेमी शहर के वासियों से? हम शहर वासियों से यही कहना चाहेंगे कि हमारा ऑक्सीजन का स्रोत है जो उत्तर डोंगरी में है, और उसी को बचाने के लिए आप सभी जुड़िए, और आप सभी से जुड़ने के बाद ही इस ट्री को ये पेड़ों को बचाया जा सकता है। वो पेड़ों को ही नहीं, हालांकि उसके साथ में काफी बड़ी जीवन सृष्टि है, उसको बचाया जा सकता है। इसके लिए आगे की लड़ाई क्या होगी? इससे आगे की लड़ाई हमारी यही है, स्वाक्षरी मुहिम है, लॉन्ग मार्च है, हम बड़े आंदोलन करेंगे और हाईकोर्ट तक जाएंगे। इसकी लड़ाई वहां तक जाने की कोशिश हमारी रहेगी। क्या कहेंगे इतने आंदोलन के बावजूद, पर्यावरण प्रेमी ने आंदोलन किया हो या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने या स्थानीय पत्रकारों ने, फिर भी जो है मेट्रो कार शेड का विषय पर प्रशासन जो है कोई संज्ञान नहीं दे रही, यहाँ तो कोई ठोस उत्तर नहीं दे रही है। ये प्रशासन एक कॉन्ट्रैक्टर की प्रशासन है। यहाँ जो आप देख रहे हैं कि 12,400 झाड़, ये तो ऑफिशियल ही है, ऐसा अनऑफिशियल कम से कम 16,000 तक झाड़ जाएंगे। ऐसा आज मीराभांजे में ऐसा किधर भी ऐसा निसर्ग नहीं है, तो भी ऐसे ये झाड़ काट रहे। बाकी इधर बड़े बड़े बिल्डर लोग का भी जगह पड़ा है, वहाँ पे काट हो सकती है, पर मीराभांजे वहाँ पे नहीं करके ये जो गवर्नमेंट का लैंड है इधर इतना 700 करोड़ एक्स्ट्रा होने वाला है, वहाँ पे ध्यान दे रही है। तो हम लोग यही चाहते हैं कि ये यहाँ पे ना हो, जहाँ पे जो ओपन लैंड हो वहाँ पे कार शेड बने। हमें उससे कोई भी विरोध नहीं है, पर झाड़ काट के ये होना बहुत गलत बात है। शहर के लोगों से क्या आह्वान करोगे? हम लोग शहर के पब्लिक से यही आह्वान करेंगे कि सब लोग आके जुड़े और ये मीराभांजे महापालिका की आंखें खोले, क्योंकि उनकी आंखें बंद है, ये झाड़ काट रहे हैं तो कुछ ध्यान नहीं दे पा रही है। ये हम लोग इसके लिए हम लोग पब्लिक को बोले कि आप आके ऐसे स्वाक्षर मुहिम में शामिल हो जाइए। सर, आज यहाँ पर हस्ताक्षर मुहिम रखा गया है, जो मेट्रो कार शेड जो एक डोंगरी विस्तार को एक निसर्ग को उद्ध्वस्त करके बनाया जा रहा है, उसके विरोध में क्या कहना चाहोगे? देखो, मैं तो खुद इसके खिलाफ हूँ झाड़ काटने के, क्योंकि इतने युद्ध चल रहे हैं, इतना ग्लोबल वार्मिंग हो गया है। हम लोगों को उल्टा पेड़ लगाना चाहिए, ना कि उनको काटना चाहिए। और रही बात इनका, जो देखो हर काम जरूरी है, तो शेड बनाना या कुछ भी इनको जगह बनाना, तो और कितनी ही जगह पड़ी है वहाँ इसका वो भी बनाना चाहिए। झाड़ काटने से अच्छा कि इसका कोई दूसरा सॉल्यूशन ढूंढे। मेरे हिसाब से तो इतना ग्लोबल वार्मिंग, अभी समझो इस बार इतना गर्मी है, हर साल गर्मी बढ़ता ही जा रहा है। अगर पेड़ कट जाएंगे तो गर्मी तो होनी है। इस पेड़ काटने का आप विरोध कर रहे हो या समर्थन कर रहे हो? नहीं, मैं तो विरोध करता हूँ पेड़ काटने का। विरोध के साथ साथ मैं बोलता हूँ हर आदमी को 2 पेड़ लगाना चाहिए हर साल। सर, आज यहाँ पर हस्ताक्षर मुहिम रखी गई है, क्या कहेंगे? आज जंगलों को उद्ध्वस्त करके जो है यहाँ विकास किया जा रहा है, क्या कहना चाहोगे? मैं खुद एक भाईंदर रहवासी हूँ, मैं खुद भी चाहता हूँ कि डेवलपमेंट होना चाहिए, लोगों को सुविधा भी मिलनी चाहिए, लेकिन इतने सारे जो झाड़ काट के जो कमी कर रहे हैं वो बहुत गलत है। झाड़ों को नुकसान नहीं पहुँचना चाहिए। आज वैसे भी बारिश कम होती जा रही है दिन पे दिन, जितने ज़्यादा झाड़ कटेंगे उतनी ज़्यादा गर्मी बढ़ेगी। पहले मुंबई में कभी 40 डिग्री नहीं पहुंचता था, आज मुंबई में भी 40 डिग्री पहुंचने लग गया है। सुविधा मिलनी चाहिए, लेकिन उसका कुछ दूसरा ऑप्शन होना चाहिए, झाड़ काट के नुकसान नहीं होना चाहिए। विकास के नाम पर जो है हजारों झाड़ों की कत्ल करी जा रही है,
बावजूद इसके स्थानिक लोगों का विरोध है, स्थानिक पत्रकारों का हो या समाज सेवक का हो या पर्यावरण प्रेमी का, फिर भी कहीं ना कहीं मीरा भाईंदर महानगर पालिका है जिसके कान पर छू नहीं रहती है, क्या कहोगे? देखिए, पर्यावरण को सुधारने के लिए मीरा भाईंदर कहने के लिए तो बहुत कुछ कदम उठाती रहती है। टाइम टाइम पे माझी वसुंधरा प्रोग्राम करते हैं, लेकिन ये इतने झाड़ों का कत्ल करना ठीक नहीं है। उसके लिए कोई पर्यायी जगह ढूंढ के, डेवलपमेंट भी जरूरी है, लेकिन उसके लिए कोई पर्यायी जगह ऐसी ढूंढी जाए कि जहाँ पे पर्यावरण का विनाश कम हो। मेट्रो कार शेड 12,000 झाडे तोडण्यात येणार आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना देखील MMRD आणि महानगरपालिकेच्या वतीने ही झाडे वृक्षतोड करण्यात येणार आहे, काय सांगायचं? नाही, मुळामध्ये बघा, कारशेडसाठी दैसर ते भाईंदर ही जी मेट्रो मार्गिका आहे ती सुमारे 10 किलोमीटरची आहे आणि शेवटचं स्टेशन आहे मॅक्ससच्या पुढचं सुभाषचंद्र बोस मैदान। त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खाजगी जागा उपलब्ध आहेत, मग त्याच्यामध्ये बिल्डरांच्या असतील, संस्थांच्या असतील, परंतु तिकडे कारशेड न बघता त्या शेवटच्या स्टेशनपासून आणखीन 10 किलोमीटर लांब उत्तन डोंगरीच्या डोंगरावरती कारशेड तिकडे त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे। ह्याच्या आधी मुर्धा राई गावाच्या मागच्या मोकळ्या जमिनींमध्ये केलं होतं, तिकडच्या सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात बिल्डरांनी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिकडचं आरक्षण रद्द करून थेट डोंगरीच्या डोंगरावर त्यांनी केलं। तर मुळात शासन असेल, प्रशासन असेल किंवा महापालिका असेल, यांनी कारशेडची जागाच मुळात चुकीची निवडली आहे। ती चुकीचं निवडण्याचं कारण एकच स्पष्ट आहे की बिल्डरांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये, कारण आता ज्या पद्धतीने FSI मिळत आहेत 40-40, 50-50, 60-60 माळ्यांचे, तर तेवढ्या माळ्याच्या त्यांना बिल्डिंग बांधता याव्यात, म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी एक डोंगरी कारशेडला नेलेलं आहे। दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला पर्यायी जागा आहेत। दिल्लीच्या विनोदनगर येथील कारशेडचं आम्ही त्यांना उदाहरण दिलं की तिकडे फक्त 1.85 हेक्टर एवढ्या कमी क्षेत्रामध्ये तिकडे कारशेड भर वस्तीत बनवलेली आहे, पण ते तुम्ही बघत नाही आहात आणि इकडे तुम्ही 70 हेक्टर जागेमध्ये तुम्ही डोंगरीवरती कारशेड करणार आहात आणि त्याच्यासाठी 12,400 झाडं ही काढली जाणार आहेत। ही जी अतिशय गंभीर गोष्ट आहे, कारण आज मीरा भाईंदर शहरामध्ये झाडं तुम्ही बघाल मोठ्या प्रमाणात अशी राहिलेली नाही आहेत, कारण पालिकेनेच आणि बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात ती तोडलेली आहेत वेगवेगळ्या कामांसाठी। आज उत्तन डोंगरी चौक हा जो नैसर्गिक पट्टा जो शिल्लक राहिलेला आहे की ज्या ठिकाणाहून मीरा भाईंदरच्या नागरिकांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतं, तिकडून शुद्ध हवा येते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं असल्यामुळे आताचं उष्णतामान जे आहे, वाढतं जे टेम्परेचर आहे हे कुठेतरी नियंत्रणात राहत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे। त्या ठिकाणी विविध जातीचे पक्षी आहेत, विविध प्रकारचे वन्यजीव आहेत, तर एवढा संवेदनशील आणि संरक्षित करण्यासारखं ते क्षेत्र असताना त्या ठिकाणी 12,400 झाडं काढण्याचा प्रस्ताव जो आहे हा अतिशय गंभीर दुर्दैव आहे। त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी ह्या मोठ्या प्रमाणात त्याला विरोध चालू केलेला आहे। डोंगरी गावामध्ये मेट्रो कारशेडसाठी 14,000 झाडे काढण्यात येणार आहेत आणि यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने जी जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये वन्यजीवाला जो धोका निर्माण होणार आहे त्याचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता, याबद्दल काय? आम्ही मीरा भाईंदर शहरात कुठेही ठिकाणी विकासासंदर्भात झाडे तोड होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे झाडे तोडच्या विरोधात राहते। आताची मेट्रो कारशेडसाठी जी 12,400 झाडं तोडण्याकरिता आहे त्यासाठी जास्त हरकती नोंदवाव्या याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी गांभीर्याने सर्वांपर्यंत पोहोचत होते, जनजागृत करीत होते आणि त्याप्रमाणे त्या याला नोटीसही आलेल्या होत्या आणि याच्यावर सुनावणी करिता खूप मोठ्या प्रमाणात लोकही जमली होती। आता ही जी वनजीवे किंवा प्राणी पक्षी वगैरे आहेत हे कुठे नाहीसे होणार आहेत। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि या विरोधात यापुढेही मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल। हजारों झाड़ों का कत्ल करके जो है विकास के नाम पर महानगर को की जा रही है, MMRD को की जा रही है और इसके विरोध में जो है कई पर्यावरण प्रेमी हो, कई समाज सेवक हो या यहाँ के स्थानिक नागरिक भी रस्ते पर उतर आए, क्या कहोगे इसके बारे में? आम्ही तर या प्रश्नावर, या विषयावर अगोदरच सरकारला पण आणि इथल्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की अशी झाडांचे कत्तल करून विकास कार्य जर करत असेल त्याला आमचा पूर्ण विरोध असेल। आम्ही जरी सत्तेत असो तरी पण आम्ही येथील जनतेच्या पाठीशी आणि पर्यावरण प्रेमी
आज धीरज परब साहेब आणि त्यांची पूर्ण टीम ही जे झाडं वाचवण्याचे प्रयत्न करतायत त्याला आमचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मीरा भाईंदरचा पूर्ण पाठिंबा आहे। आणि आम्ही हे पत्र घेऊन माननीय गणेश नाईक साहेबांना भेटलो होतो, जे वनमंत्री आहेत। त्यांनी पण सांगितलं होतं की तिथे आम्ही थांबवू, म्हणजे आम्ही त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊ, पण ते आतापर्यंत झालेला नाही। आणि जो इथे पूर्ण जनता डोंगरी उत्तनची जी विरोध करते झाडं कत्तलसाठी, त्याला आम्ही भाईंदरवासी आहे पण आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। एक शहर के नागरिक होने के नाते अगर ये जो झाड़ की कत्ल नहीं कमी तो क्या करोगे? आम्ही त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे आम्ही कमिशनरना पण सांगितलेलं आहे की जर झाडांची कत्तल होत असेल तर तिथे आमचा पूर्ण विरोध आहे। आम्ही तिथे आंदोलन पण करण्याचा आम्ही तिथे आंदोलन करू आणि प्रत्येक झाडाला आमचा एक कार्यकर्ता वाचवेल असे आमचे कार्यकर्ते प्रत्येक त्या डोंगरावरती जमतील आणि झाडांना संरक्षण देतील। चालू कर दो। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि MMRDAच्या वतीने भाईंदरच्या डोंगरीच्या भागामध्ये 14,000 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे आणि या सर्व झाडांच्या कत्तलीमध्ये कुठे वन्यजीव यांना देखील फटका बसणार आहे आणि याच्याबद्दल त्या जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख केलेला नाही, या संदर्भात काय सांगता? कसं आहे माहिती आहे की महानगरपालिकेचे सगळेच डिसिजन अक्षरशः जनतेच्या लुटीसाठी ठेवलेले आहेत। जनतेचे त्यामध्ये कसलंही हेत नाही। प्रश्न वन्यजीवांचा नाही, प्रश्न आपल्या सामान्य माणसाचा पण आहे। कारण जो आज उत्तनचा बेल्ट आहे जिकडे पूर्ण एक नॅचरल असं पट्टा आहे, पूर्ण निसर्ग रहित असा जो पट्टा आहे, त्याला उजाडण्याचं काम हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। गरज नसताना सुद्धा मेट्रो कारशेड त्या ठिकाणी घेऊन येत आहेत। तिकडे कोणत्याही लोकांची स्थानिक राई मोरवा मुर्दा या ठिकाणी पण लोकांनी आंदोलन केले, त्यांनाही मेट्रो नको, तिकडे उत्तनवाल्याने पण नको। माझी जबरदस्ती कशासाठी, हाच आमचा प्रश्न आहे। आणि मेट्रो कारशेड तिकडचं रद्दच करावं, जेणेकरून या सगळ्या नॅचरल ज्या हरित क्रांतीचे कुठेतरी नुकसान होऊ नये। आणि तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या इकडे शेकडो एकर जागा अवेलेबल आहे, तरी पण तुम्हाला ती न घेता तुम्हाला तिकडे इंटरेस्ट आहे। त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी 4,500 करोडचं टेंडर जे निघणार आहे त्यातला 40% नफा घेण्यासाठी ही सगळी झाडतोड करण्यात येणार आहे। त्यामुळे आमचा तर यासाठी विरोध आहे। शहराच्या लोकांना काय आव्हान करावं? शहरातल्या लोकांना हेच आवाहन करीन की थोडेसे तुम्ही सजग व्हा। या आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये आयुक्त गुरमीत आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी गुरमीत आहेत, हे सरकारी जनतेचे नोकर आहेत। एक सरकारी जरी पोस्टवरती असले तरी ते जनतेचे नोकर आहेत, सेवक आहेत। आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुम्हाला पगार भेटतो, त्या पगारातून तुमचं घर चालतं, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। प्रत्येक म्हणजे जिथे जाऊ तिकडे खाऊ, ही जी त्यांची भूमिका आहे, या गोष्टीला लोकांनी विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांनी नजरेत घेतलं पाहिजे, त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत, त्या लोकांची अकाउंटेबिलिटी काय आहे हे त्यांना सांगितलं, त्यांची कर्तव्य काय, त्यांचं काम काय हे जाणून घेण्याचं आवाहन मी जनतेला करेन। आज तुम्ही स्वाक्षरी केली आहे झाडं वाचवण्यासाठी, काय सांगाल? मी तर असंच बोलते की तुम्ही झाडे वाचवायला पाहिजे, कारण खूप प्रदूषण होत आहे, त्याच्याने ऑक्सिजन पण कमी, त्याच्यासाठी तुम्ही झाडे लावा। आणि मी तर असं बोलते की म्हणजे जिथे गार्डन होईल तिथे चांगली गोष्ट आहे, आणि जास्त करून जे वयस्कर आहेत त्या लोकांना पण मस्त म्हणजे ऑक्सिजन, फ्रेश वातावरण वाटेल, माइंड फ्रेश होणार, मग त्यासाठी तुम्ही झाडं वाचवा असं मला मत आहे। पश्चिम येथे मेट्रो कारशेड करून 12,000 झाडं काढली जातात, तुम्ही आज या स्वाक्षरीमध्ये सही केलेली आहे, काय सांगाल? नक्कीच हे नाही घडलं पाहिजे असं। इन्व्हायरमेंटसाठी आपलं हे खूप धोक्याचं आहे, आपल्या पोल्युशन होतं ह्या गोष्टींमुळे। झाडं नसतील तर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळू शकणार, त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे की तुम्ही हे करताय, ते थँकफुल आहे सगळ्यांसाठी आणि खूप छान करताय। भाईंदर पश्चिम में मेट्रो के लिए 12,000 झाड़ का कत्ल किया जा रहा है, इसके लिए आज यहाँ स्वाक्षर मुहिम रखी है, आपने भी यहाँ पे साइन किया है। आपके हिसाब से क्या लगता है कि झाड़ यहाँ पे काटने चाहिए या नहीं काटने चाहिए? नहीं काटना, बिल्कुल नहीं। अरे भाई, झाड़ तो जीवन है और उसी को काट देंगे तो खत्म हो जाएगा ना। इसलिए पेड़ बचाना चाहिए कि पेड़ काटना चाहिए, समझ रहे हैं कि नहीं? विकास तो जरूरी है लेकिन झाड़ को बचाते हुए करिए तो ज्यादा।